नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहोत कुठे आधी ट्रिपला महाबळेश्वरला, जी ही शेवटची ट्रिप होणार आहे नायजेरियाला जाण्याआधी. तर त्यामुळे आमच्यासोबत आहे वैष्णवी, भाग्यश्री, अथर्व, आदिश, आर्यन आणि सुभाष. तिथे असणार आहे सगळीकडे. बॉईज बघा सगळे मागं बसलेत. अथर्व एकटा पुढे असणार आहे आणि भूषण दादा आलेले आहेत पिकअपला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता आम्ही चाललोय खेड शिवापूरला. तिथं आम्ही पिणार आहे प्रसादचा मलाई चहा. हा खूप फेमस आहे इकडचा आणि 24 तास इथे लाईन असते, म्हणजे 24 तास चालू पण असतं. हे बघूयात आता आपण चहा पिऊन कसा आहे ते. हे बघा प्रसाद मलाई चहा अँड बन मस्का, एकदम ओजी प्लेस आहे. भाग्यश्री बघा आता लाईन लावायला गेली आहे. सकाळचेच 11:45 आहे. त्यात बघा लोक थांबले चहासाठी. काय काय भेटतं भाग्यश्री इकडं? सगळं मलाई चहा, बन मस्का, खोबरा केक ऑलरेडी दिसते. हो, जॅम रोल इकडे, मटरी वगैरे, क्रीम रोल आहे. आणि हा शॉप आहे बघा. 100 रुपयाला बॉक्स बघा यांची भांडी एकदम पितळेची मस्त. आणि इकडे चहा बनतोय. मस्त मलाई, मस्त मलाई लागतंय. 340 रुपये झाले दादा. किती? 340 रुपये झाले. 140. 340. 2 केक द्या मामा. Cheers. वाटी केक पण आलेला आहे. कसा आहे? भारी ना. बघा काय मलाई आहे मस्त यावर. कसं आहे वैष्णवी? कसं आहे वैष्णवी? चांगलं आहे का? तू पी ना. भारी, जबरदस्त. कसं आहे भूषण दादा? एक नंबर. एक नंबर ना. पाव पण मस्त दिसतंय, आपला चहा पण मस्त आहे. आता मी पण घेते. चालू. थांब रे. Cheers. कसं आहे? मस्त वाडी केक. मस्त आधी चहा आहे, वाटी काय केक भारी. कसा आहे? सही झाले. मस्त रे चहा आणि बन मस्का, एकदम भारी. चहा आणि एकदम सॉफ्ट आहे बन मस्का पण. आणि टेस्ट पण छान आहे. रिकमेंडेड बाय आदिश. वाटी केक. वाटी केक कसा आहे? एका पेट्रोल पंपावर थांबलोय आणि बघा इथं चाफ्याचं झाड आहे जवळ, त्यामुळे एवढे छान चाफे आम्ही घेतले स्वामींसाठी. आणि इकडे बघा चाफ्याचं झाड. आता आम्ही आलो आहोत वाईला, ढोल्या गणपतीला. आणि याबद्दल माहिती थोड्या वेळातच तुम्हाला देते.
वाईमधील महागणपतीला. आणि महागणपतीची माहिती अशी की महागणपतीच्या मंदिराचं पूर्ण काम गणपतराव भीमाजी रास्ते यांनी केलेले. साधारण 1762 ते 1772 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या मंदिराची पूर्ण बांधणी झाली. कृष्णा नदीच्या काठावरती, कृष्णा नदीच्या महापुरापासून मंदिर म्हणजे कसं वाचलं जाईल अशा हिशोबाने मंदिर बांधलेलं आहे. मंदिराची बांधणी एकदम भक्कम अशा पद्धतीची बांधणी आहे. काळ्या पाषाणामध्ये सगळं अख्ख्या मंदिराचं बांधकाम आहे. आणि मूर्ती ही साधारण 6 ते 8 फुटामध्ये मूर्ती आहे. गणपतीची मूर्ती मोठी असल्यामुळे गणपतीला इथल्या स्थानिक लोकांनी डोल्या गणपती म्हणून तिला नाव दिलेलं आहे प्रेमाने. आणि अजून गणपतीच्या विषयी माहिती, गणपतीची जी मूर्ती आहे ती पूर्ण अखंड एका दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. 6 ते 8 फुटाच्या दरम्यान मूर्तीची साईज आहे. आणि आपण त्याच्याच साईडच्या मंदिरामध्ये आता आहे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये, ते सुद्धा रस्त्यांनीच बांधलेलं मंदिर आहे. त्या पहिलं गणपतीचं मंदिर बांधल्यानंतर ना हे मंदिराची बांधणी झालेली आहे. त्यांच्या ज्येष्ठ मुलाच्या स्मरणार्थ, काशीराव यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधलेले आहे. हे वाईमध्ये आहे. आपण आता सातारमधील वाई या ठिकाणी आहे. धन्यवाद. याला दीपमाळ म्हणतात. आणि या दीपमाळेमध्ये साधारण 108 अशा दीप असतात. या दीपांवरती तेलाने जेव्हा पण मंदिरात कोणत्याही देवाचा जो सण असतो त्या सणाच्या वेळेस ह्या अख्ख्याच्या अख्ख्या दीपमाळ प्रज्वलित केल्या जातात. ह्याचं वैशिष्ट्य पूर्ण हे काळ्या पाषाणामध्ये केलेले हे सुद्धा. आणि मंदिराच्या बांधकामाच्या दरम्यानचीच दीपमाळ असावी. नमस्कार मंडळी. तर आम्ही आत्ता ऑन द वे महाबळेश्वरला पाचगणीच्या जवळ एक रेस्टॉरंट आहे रेन फॉरेस्ट म्हणून, तर तिथे आलो आहे. तिथे येऊन थोडंसं म्हटलं दुपारचं जेवण वगैरे करूया. ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे आम्ही. आणि त्याच्या अगोदर थोडंसं स्नॅक्स मागवलं आहे. मस्त मसाला पापड. मसाला पापड. तर हे मसाला पापड खाल्ल्यानंतर परत आमचं आता मेन कोर्सची ऑर्डर येईल. आम्ही जेवण करून परत पुढे महाबळेश्वरला निघेल. कसा वाटला मसाला पापड? इथे संपवला. डोसा कसा वाटला? बेटा राजेश तू कांदे कर का? तू कांदे कर हो बाबा. कांदे कर अवघड. जेवण कसं वाटतंय सुभाष? बघतो ना. खातो ना? खावा ना. सावकाश. छान आहे ना? सुका तो चांगला आहे. व्हेज वाले नॉनव्हेज खावा. रेस्टॉरंट रेन फॉरेस्ट मस्त ना? आता आम्ही आलोय मिनी वेण्णा डॅमला. तर इथे खूप ऍक्टिव्हिटी आहे. डॅम आहे आणि झिप लाईन करू शकता तुम्ही, प्लस स्विंग करू शकता मोठं. तर एन्जॉय करणार असाल तर नक्की यायला पाहिजे. एवढं छान आहे ते. घ्या वरती, घ्या वरती, वरती वरती.
अथर्व आणि आपण आता आलेलो आहे मेदगुटाड महाबळेश्वर या गावामध्ये, महाबळेश्वर या इथे. आणि ही आहे आमची रूम टूर देणार आहे मी आत्ता तुम्हाला. आणि हॉटेलचं नाव आहे सव्यासाची. सुंदर असं हॉटेल आहे. हॉटेलमध्ये हा असा स्टेअरकेसवरतून वरती आल्यानंतर ना हा सोफा सेट बसण्यासाठी, इकडे केटल्स वगैरे. हे आहे वॉशरूम, सुंदर असं वॉशरूम आहे. आणि हा आहे आमचा बेड. अतिशय सुंदर असं हॉटेल आहे, मस्त. आणि ह्या हॉटेलमध्ये सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इथून मिळणारा माउंटन्सचा व्ह्यू. एकदा फक्त तुम्ही चेक करा. हा आहे व्ह्यू. पूर्ण महाबळेश्वरचे हे हिल्स पूर्ण अख्खा कव्हर होतात तिथून. एकदम ओपन 180 डिग्रीचा मस्त व्ह्यू आहे, छान स्विमिंग सुंदर. पूल आणि आमचा हा स्विमिंग पूल, आम्ही उद्या स्विमिंग करणार आहे सकाळी. मस्त पूल आहे. आणि उद्या आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहूयात स्विमिंग आम्ही कशी करतोय, काय करतोय. आणि भेटूयात, मज्जा. हॉटेल छान आहे, रेकमेंडेड आहे. 5 स्टारपैकी 4.5 स्टार रेटिंग देईल आम्ही, असं हॉटेल आहे. व्ह्यूला 10 मधले एकदम 100 पण देऊ शकतो. 113. एकदम भारीमध्ये व्ह्यू आहे. सकाळी जर व्ह्यू हा पाहिला तर एकदम खतरनाक. आता एकदम धुके आलेत, 7:30 वाजलेत आता. मस्त असे धुके आलेले आहेत, मस्त. आणि आम्ही साईडचेच रूम घेतलेले आहेत दोन्ही, मस्त. ही आहे Climate. सेकंड रूम. क्लायमेट बघा, क्लायमेट. सेकंड रूम आहे ही आमची. आमचे नेबर काय म्हणताय? हॅलो. हॅलो. कोनिचिवा. कसला? कोनिचिवा. कोणीची वाणीचे गावा. नो नमस्कार. आदिश. हॅलो आदिश. हॅलो. कुठे आहेस तू आता? महाबळेश्वर. हो बढिया. तर आता आम्ही आलेलो आहे महाबळेश्वर मार्केट, मेन मार्केटमध्ये. तिथं आपल्याला चणे फुटाणे हे सगळं काय मिळतं, अशा ठिकाणी आलेलो आहे. आणि खूप काही साऱ्या वस्तूज आहेत, शूज, सॉक्स किंवा चप्पल, नंतर अजून स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे या सर्व काही वस्तू आम्ही पाहण्यासाठी आलो. तर तुम्हाला पण दाखवतो, चला या. महाबळेश्वर मार्केटमध्ये आले आणि तुम्ही चहा किंवा कॉफी घेतली नाही असं होऊच शकत नाही. आम्ही आता पिणार आहे कॉफी. खोटं. आणि इकडे मस्त मसाला दूध पण भेटतं. तर मार्केटमध्ये आला असाल तर पूर्ण प्युअर व्हेज हे तुम्हाला माहीतच असावं. त्याच्या एकदम बरोबर जवळ असलेलं हे मसाला दूधचं किंवा कॉफीचं हे एक छोटंसं शॉप आहे. मस्त आमची कॉफी तयार झालेली आहे. हे पण मलाई टाकून 3 कॉफी आणि 1 मसाला दूध. या चला, वाट बघून बसलेत आपली मंडळी. लिओ तो छत्रीवाला. काय पाहताय कोमल तुम्ही आता? छान ना, असे चीज वगैरे एकदम फुटाणे, गरमागरम फुटाणे, खुशखुशीत. शॉपचं नाव आहे प्रमोद. बापूचना पिवायला गरम गरम.
वगैरे घ्यायचंय तर धनंजयला नक्कीच या. ते छान फज भेटतं. आता आम्ही बघतोय धनंजय मध्ये पालक भाकरवाडी का आणि फज ऑलरेडी घेतलेत आम्ही. वॉलनट, हेझलनट, चॉकलेट फ्लेवरचे आणि ब्लूबेरी, मखाणा वगैरे पण असतं बघा. खरेदीनंतर आता निघालोय आम्ही आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी. धनंजयची पिशवी बघा, शॉपिंग बघा आमची. शॉपिंगच शॉपिंग. नमस्कार मंडळी. तर आता संध्याकाळचे 9:30 वाजले. आम्ही महाबळेश्वरमध्ये आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे जेवायला हिरकणी. व्हेज नॉन व्हेज स्पेशल. आणि आम्ही खाणार आहे नॉन व्हेज. व्हेजिटेरियन पण आहेत आमच्यामध्ये, त्यांना मिळतंय का नाही माहीत नाही, पण आम्हाला नॉनव्हेज तर नक्की मिळणार. नाही मिळालं तर पाणी तरी पिऊ. रडून रडून तेच पाणी प्या. कोणी सुद्धा महाबळेश्वरला आल्यानंतर ना पहिले हिरकणीला जेवायला आहे. सगळ्यात भारी आहे. आम्ही पहिल्यांदा नाही येते. 4-5 वर्ष जेव्हा आलोय, 4-5 वर्ष आहे आधीपासून. 4 दिवस 5 दिवस राहू दे, सकाळ दुपार संध्याकाळ इकडंच. हिरकणी खूप भारी, जबरदस्त आहे जेवण. क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. एकच नंबर. मस्त आहे. चिकन हंडी फुल मागवलेला आहे. मी आणि कोमलने भाकरी घेतलेली आहे, ज्वारीची भाकरी मस्त पैकी. आदिश आणि बाकीच्यांनी रोटी घेतली, मैदा रोटी हेल्दी. आणि व्हेजिटेरियनमध्ये काजू करी काजू जिंदाबाद. आणि आम्ही याच्यानंतर अजून ऑर्डर केलेली आहे चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. मस्त असते इथली टेस्ट. चिकन दम बिर्याणी ऑसम असते. चिकन लेग पीस पण गरम आहे. आमची बिर्याणी आलेली आहे, चिकन दम बिर्याणी. आपण सांगायला पाहिजे होते अंडे म्हणून. काय सुभाष, बिर्याणी जबरदस्त आहे इकडची बिर्याणी. सव्यासाची मध्ये बघा मला खेळायला ह्या गोष्टी. लहान मुलांसाठी गेम. गो. आता हे पाहताय तुम्ही दुसऱ्या दिवसाची रम्य सकाळ अशी धुक्यांनी दाटलेलं हे डोंगर आणि छान असा निसर्ग. आता हा व्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत आणि भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये पार्ट 2 महाबळेश्वर.